काय काय कर कर रामकृष्ण हरी. अरे वा चारण्याची कोंबडी भरण्याचा मसाला सारखा होतो. 6,000चा हेल्मेट आणि 12,000चा अजून घराच्या निघाचा कन्फर्मेशन. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोळी ब्लॉगिंग चॅनलवर. स्वतःच तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं आधी, तर मी ब्लॉग थोडा लेट चालू केला. आताच मी जांभळं काढले याच्यातून आणि कलिंगड खाऊन मी लागलो कामाला. कारण स्विफ्टचं आहे ना डिझेल लीड उघडत नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण गाडीतून डिझेल लीड उघडतो तो उघडत नाही. मी तो चेक केला तर तो जॅम झालेला. दचकलो मी गाडीमध्ये. डिझेल लीड उघडत नव्हता. हा जो हे आहे आतमध्ये जातो असा, तो आतमध्ये जातोय पण हा लीड असं बाहेर फेकला जात नाही आहे. तो मला साफ केला, जरा चेक करतो काय होतं बघतोय. तर चला, आमची दुपार आहे ना थोडीशी जांभळं खाऊन आणि थोडासा कलिंगड खाऊन होते. काय सुकवलेली, मग तिथे एकदम ड्राय करून पण नंतर पण खाऊ शकतो ना आपण. एकदम सुकून चला. तुम्ही चाललाय कुठं? कल्याण भिवंडी तिथून खडा पण होईल. बाबू या काय मसाला घेऊन भेट वस्तू भेट भेटवस्तू टबमध्ये. आता मम्मीच्या भेट वस्तू चालू होतील. मग टब म्हणजे काय आहे त्या चकल्या? चकली, पापड, खारवाडी, मावशीला जांभळा. ते टबमध्ये का चालवले? तुटणार नाही. म्हणजे त्यांना टब नाही द्यायचा ना दाखवाला. काय काय स्टॉप स्टॉप स्टॉप, जरा पीछे लेना. जी सर. स्टॉप हियर. जरा जूम करो उस पर. चला मन पर चालले. मी पण जातो, मग इंटरकॉम बघून येतो. तर चला, आता मी मम्मी पप्पा गेले कल्याणला, मी चाललो आहे मानकोलीला. तिथून आम्ही निघू पुढे. आम्हाला इंटरकॉम आणि हेल्मेट बघायचं आहे मला. बाकी उज्ज्वल आणि गोळ्या असेल सोबत, त्यांना इंटरकॉम बघायचं आहे. चला आपण जाऊया आणि इंटरकॉम बघूया आधी. परत सांग, काय नाव तुझा? चैतन्य नयन केनी. तुला मी बोललो तू चहा ठेव ना, तुम्ही नाही ठेवलास? तूने ठेवला? अरे वा, मी पिऊन बघू कसा लागतो. मस्त बनवतोस तू बनवला ना? हां, व्हेरी गुड. हात खाली कर. रामकृष्ण हरी करतो तू इकडे. कर कर रामकृष्ण हरी. अरे वा, तू मँगो आम्हाला आणले. तो भारी बोलते ना गाणी. तो गाणी बोल. गाणी बोल. भारत का बच्चा बच्चा गाणी बोल. लाजला. अरे तुम्ही मँगो मला आणले ना? मँगो दे जाचूला. मँगो दे. मँगो मला आणले ना? मँगो मला हात नाही पोचत माझा. दे मँगो दे जाचूला. प्लेट दे जाचूला. दे. अरे प्लेट आणली तो अख्खा घेल ना मी. बरोबर, एकच आण. व्हेरी गुड. दे, एकच खाऊ ना. आणि बाकीचा कोण खाईल? तू. हुशार. अच्छा, सर्वांनी खायचा. व्हेरी गुड.
का तुमच्या उज्ज्वल चाचूला पण शिकवा का? हां व्हेरी गुड. मम्मीला सांग मी चहा ठेवला. सांग बाबू. चहा कोणी ठेवला? चहा कोणी ठेवला? मम्मीनी नाही, मम्मी आता आली. व्हेरी गुड. सो फाईन आई. आम्ही निघालो. आम्ही 2-3 शॉप आहेत ठाण्यात, ते आम्ही बघू कुठे कुठे जायचं आहे, कुठे कुठे कसं कसं आहे. आधी हेल्मेट पण बघू, इंटरकॉम दोन्ही बघू, प्लस अजून काय काय आहे ते पण बघायला मिळेल. कारण आम्ही 2 वर्ष काहीच बाईकबद्दल राईडचं काहीच हे नव्हतं, जुन्या वस्तूच होत्या आमच्याकडे. आता अपग्रेड करायला काही ऑप्शन आहे का, आम्ही ते पण बघू. चला आधी जाऊया आपण 5 पाकाडीच्या बायकर्स वॉल्टमध्ये. मध्ये इथून 3 पेट्रोल पंपला. चलो. सो या राईडमध्ये आमच्यासोबत आता गोळ्या पण असणार आहे. नो एंट्री आहे. आयु. चालते ना रिक्षाला घुसतात. चल पुढच्या ह्यो बी चालले हो बघ. तो चालले, चल त्याला पकडलं दा बोलवू. हाँ ऐसी भी तुला सवय ब्रेक करवल्या उरवाची होती होगी आर्टिका वालों के लिए. अपने पास थार है. अर्टिगावाला घुसला. ए वेल्याचं कोणी सबस्क्रायबर असतील ना, सुरदांच्या घरी पाठव. हां त्यांच्या पप्पाला रिक्वेस्ट करायला सांग. वेळेला जायचं आहे मला 1-2 दिवसात. सो आपण पोरं नेवायची का दोघात तिघं जायची? जास्त चिखल नको व्हायला. बोलते जवरी बुजतात ना आपण वरती आपली पोरा सगळ्यांना जेवणे बोलते. आपल्याला सपोर्टची गरज आहे. बघू आधी आम्ही ठरवू कोण कोण जायचंय. जर जास्त पोरं लागली तर आपण जास्त पोरं घेऊन जाऊ. आपण आधी बायकर्स वॉल्टमध्ये पोहोचूया. चलो आम्ही पोचलो बायकर्स वॉल्टमध्ये. इथे बघूया आता काय काय नवीन घेता येईल. आम्हाला ॲक्च्युली 2 वस्तू बघायच्या आहेत. वस्तू एकच, आम्हाला सगळ्यांना एक वस्तू घ्यायची आहे. मी हेल्मेट पण अपग्रेड करतो. बघूया आता. सगळे हेल्मेटची दुकानं फिरूया. सगळी गावची फिरू आज जेवायला म्हणजे जेवायचा. ब्रुटाले सिरीज, एक्झॉर ब्रुटाले सिरीज 8,000 प्राईज आहे. तुझा कंचा मस्त वाटत ना. हा बघा हा हेल्मेट आहे गाईज. बघू ना पुढं चॉईस करू ना, तेव्हा आपण ब्लॉगमध्ये दाखवतो मी हेल्मेट जेव्हा ट्राय करेन तेव्हा. आता मी एक बघितलं, आता ठाण्यात 3 पेट्रोल पंपला जायचं आहे. अजून बघतोय अजून कुठे शॉप आहे. चलो आम्ही आलो 4थ्या दुकानात हेल्मेट बघायला. हेल्मेट नाही तिकडे व्हरायटी आहे. चला इथे बघूया आता. इथे आपल्याला नक्कीच मला हेल्मेट भेटेल तुमच्या लायकीचा. पहिले हेल्मेट बघ. तरी तुमच्या आवडीचा. इग्नाइटमध्ये पण बघतोय मी. कारण आधी एक्झॉर आणि SMK बघत होतो, पण इग्नाइटमध्ये हे जास्त चांगला हे वाटला मला. आणि याच्यामध्ये आहे ना बाकी हेल्मेटपेक्षा 6,000 की 7,000 प्राईस बोललं. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा चिप पॅड्स पण येतात आणि वायझर पण एक्स्ट्रा मिळतो. सो ॲक्सेसरीज आणि हे जास्त चांगलं आहे याचं. इग्नाइट कसा वाटतं हा? दोन गॅप जास्त दिसते ना पण आता. कसं कर ना खालची हेल्मेट खालची वाटली तरी पण यो गॅप तर दिसतेच ना. गॅप नाही दिसला पाहिजे रे. उलटा करू कसा. चलो बघू आपण याचा हेल्मेट माहिती. अजून ऑप्शन बघतो. बाकी हा कसा वाटतोय. चलो आता हा हेल्मेट मी फायनल करतो. मी लुक दाखवतो. बोलू पकड जरा. आणि ही स्ट्रॅप पण मला पाहिजे होती तशीच आहे. मला डी लॉक नको होता. आप क्वांटिटी ले रहे हो ये बात सब समझेंगे नहीं क्या. 3 पीस एक साथ ले रहे हो. कसं वाटतं? चांगलं ना. अगर आप और लेते हो तो ये है. आणि मग याला आम्ही आता इंटरकॉममध्ये C30 बघतोय.
इंटरकॉम पण आता हेल्मेट पण सोबत घेतो तर इंटरकॉम पण लावूनच घेऊया लगेच. चलो हाँ स्पेसर स्पेसर क्या होता है? ठीक है बाद में भी डाल सकते हो आप इसमें. चलो आम्ही फायनली ब्लू आर्मर C30 चूज केला. चला आता आपण तो आपल्या हेल्मेटमध्ये फिट करूया. हा बोल. हेल्मेटमध्ये फिट करूया आपण. हो चालेल चालेल. और ये विक्रांत दादा का हेमलेट फिट होता हुआ हेमलेट. भाई ठीक है ना आज. ये लगाने के बाद भी बोल दुखेगा. नाही नाही सुंदर. सुंदर. कसं होतं ना चारण्याची कोंबडी भरण्याचा मसाला सारखं होतं. 6,000चा हेल्मेट आणि 12,000चा इंटरकॉम. अजून घराच्या निघायचा कन्फर्मेशन. हो सबनी बाद में. चला आपण आधी इंटरकॉम फिट करून घेऊया. नवीन त्याच्यासोबत आपला हा माहिती लागेल. मी तुम्हाला पूर्ण सेटिंग झाल्यावर दाखवतो. तोपर्यंत हा पकडे मिनटं. हा आपला इंटरकॉम लागेल. त्याचा बाहेर हा मॉडेल लागेल. उसमें मेरा कुछ ही नहीं है, वो रीसा कंपनी का है. अगर आप हेलमेट डालोगे तो वो वैसा ही रहेगा. भी 6,500 के आसपास फुल से स्टार्ट हेलमेट रहे कि जिसमें पार्ट ही होते हैं तो वो पार्ट के अंदर डाल दूं. एक कहाँ डालूंगा? खरं शेटचा ऐकन आहे. अभी चिपकाया नहीं है मैंने कि अभी पैसा दिया नहीं है. प्रॉब्लम आ रहा है नहीं वो कल फोन ठीक आहे पण चला आपण लावूया. इंटरकॉम है, मतलब ग्रुप में राइडिंग करेंगे ना, बिना मोबाइल नेटवर्क के भी एक दूसरे से. तर चलो फायनली आम्ही निघालो खूप टायमानंतर. आणि मी इग्नाइटचा हेल्मेट घेतला. इग्नाइट 16. आता जाऊया घरी आपण. आणि या हेल्मेट सोबत ना एक ज्या फ्रीबीज येतात त्याच्यामध्ये एक छोटा हेल्मेट आहे. मी तुम्हाला छोटा हेल्मेट पण दाखवतो बघा. तो मागे टाकली. अच्छा मागे टाकून दिला. काढायला जमल. बघू दाखव मी ब्लॉग मध्ये कसा दाखवतो. माहित आहे का त्याने काढायला गेला गाडीने ब्रेक दबला तो पुढे येईल. नाही ना हे पकडून ठेव. चालेल बघ ट्राय कर. हा चल गोला ट्राय करू. चल भल्या या भारी मला यो पटला. इथं ठीक आहे घरी गेल्यावर मारील तसा काय. नाही पण यो भारी आहे, यो पटला मला. चलो आम्ही पोचलो. मेरा बक्सा दे रे बाबा. चलो ए अटक. चलो बिग खरेदी आहे बिग खरेदी. आणि इकडे याच्यामध्ये जो फ्रीबी भेटलेला त्याचा पाऊच दे ना. माझ्या हेल्मेटचा मिनी हेल्मेट घेऊन फिरते बघ. दाखव हेल्मेट दाखव. ये किराया बाबू किराया आने जाने का किराया. सो चलो फायनली आलो आणि अनबॉक्स करून दाखवतो तुम्हाला. पकडा जरा. हा बघा हा खोलल्यावर याचा इंटरफेस बघा कसा दिसतो. 1 2 3 आणि 4 पूर्ण माउंटेनवाला विभारी ना. आणि याच्यामध्ये आपल्याला एक ब्लॅक वायझर भेटला आहे. ब्लॅक कलरचा वायझर. ओके. हे हेडफोन. हेल्मेट जेव्हा लूज वगैरे होईल तो वरती जो फोम लागतो हेल्मेटमध्ये ते 2 फोम आहेत. 2 हेडफोन आहेत. हे एक्स्ट्रा चिक पॅड्स आहेत. हे जे साईडला लागतात गालाच्या इथे ते पण एक्स्ट्रा दिलेले आहेत. हे 2 आहेत म्हणजे दोन्ही साईडला 2 लागतील. त्याच्यामध्ये एक छोटा हेल्मेट पण होता तो उज्ज्वलने घेतला तर त्याला पाहिजे होता. एक हाय क्वालिटीचा बालाका तुमचं हेल्मेट. बस बॉक्समध्ये अजून काय नाही. आणि हा घेतलाय ब्लू आर्मर C30. नाव आय एम अ ब्लू आर्मर गाय. तुम्हाला हेल्मेट दाखवतो. ही याची वायर आहे इंटरकॉमची. कट काढूया आधी.
हा अँटीफॉग वायझर आहे, याचा स्क्रॅच गार्ड पण आतमध्ये आहे, तो आतमधून काढून नंतर. आता सध्या स्क्रॅचेस वगैरे यायला नको. ठीक आहे. हे याचा युजर मॅन्युअल आहे आणि याच्यावर ब्लड ग्रुप लिहिलेले आहेत. हा हेल्मेट राहील काहीसा असा. प्राईस वगैरे नंतर सांगतो तुम्हाला, नाही तर रेड पडेल माझ्यावर. चलो बाकी हॅप्पी आहे इथे. हा ब्ल्यू आर्मरचा इंटरकॉम येईल आणि ही केबल त्याला अटॅच होईल इथून. लवकरच सांगेन मी प्लॅन कसला आहे. बाकी 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला करून आलो आहे, पण वर्थ आहे.